काल दुपारी ना ब्लाऊज कट करून घेतलं. कस्टमरचं ब्लाऊज होतं. आता 2 दिवसापूर्वी शिवायचं होतं पण अस्तरच सापडलं आणि त्याच्यामुळे शिवण झालं नाही. लगेच म्हटलं कट करून घेऊया आणि उद्या शिवू. आणि आधी अस्तर कट करून घेतलं. अस्तरचं ब्लाऊज होतं. ब्लाऊज पीस पण कट करून ठेवून दिला. म्हटलं आता टाईम झाला आहे, आता शिवणं होणार नाही, कट करून ठेवलं. आणि आम्हाला जायचं होतं बाहेर. समोर मी सांगणारच आहे कुठं जायचं म्हणून. म्हटलं लवकर स्वयंपाक करून घेऊया आणि लवकर जाऊया. लवकर जायचं ठरवलं होतं पण जरा लेट झालं. म्हटलं जेवण वगैरे करून जाऊया. तर आज भाजी बनवली ती मस्त अंड्याची भाजी बनवली ती. रात्री राईस पण बनवून झाला होता. राहिल्या होत्या माझ्या चपात्या. लगेच चपात्या बनवून घ्यायच्या होत्या तर पीठ भिजून ठेवलं. म्हटलं चला पटकन चपात्या करून घेऊया. आणि कुठं बाहेर जायची म्हटल्यावर आपल्याला कसं पटापट आवरून गेलं ना. तिथून आल्याच्यानंतर खूप कंटाळा येतो काम करायचा. तीच चालू होती माझी तयारी. पटकन म्हटलं चपात्या करून झाल्याच्यानंतर लगेच जाऊया. पण जरा लेट झालं मग यायला. तर मुले जेवण वगैरे करून जाऊया. थोडंफार आपलं फिरणं पण होतं जेवण झाल्याच्यानंतर. म्हटलं ठीक आहे. तर मग काय केलं ना, अगोदर चपात्या करून घेतल्या. मुलं लगेच जेवून घेतले. मुलं बोलले की पटकन जेवून झालं की मग भांडे वगैरे घासून घेता येतात. तर मी चपात्या आज लवकरच स्वयंपाकाला लागले होते. भाजी पण झाली होती, भात पण झाला होता, चपात्या बनवायला लागले होते. चपात्या झाल्यानंतर म्हटलं आपण काय करूया आता, लवकर झालं आहे काम तर बसायचं कशाला, लगेच किचन साफ करून घेऊया. आणि स्वयंपाक झाल्याच्यानंतर आणि लवकर लागली होती बरं का स्वयंपाकाला. स्वयंपाक झाल्याच्यानंतर लगेच किचन पण क्लीन करून घेतलं पटकन. म्हटलं आता झाला आहे स्वयंपाक तर काही काम नाही, तर आपण किचन पण साफ करून घ्या. थोडेफार भांडे होते ते पण घासून घ्यायचे होते. जेवण झाल्याच्या नंतर 2-4च ताटं राहतात. तर मी किचन जे भांडे होते ते सगळे बेसिंगमध्ये ठेवले आणि भाजीचा टोप ते सगळं खाली ठेवून दिलं आणि लगेच किचन साफ करून घेतलं. आणि काल आहे ना किचन साफ केलं, माझ्या मुलीनं केलं होतं. म्हटलं चला थोडं ऑइली होतं तर आपण साफ करून घेऊया. तेच माझं चाललं होतं. सगळं किचन वगैरे साफ करून घेतलं आणि मुलाने लगेच जेवून घेतलं. गरम गरम स्वयंपाक होता तरी मुलाने जेवून घेतला. नंतर मग मी जेवलं. मिस्टर नव्हते आले माझे, तर नंतर जेवायचं होतं मला. म्हटलं नंतर जेवूया. आता मी लादी वगैरे साफ केली आणि रात्री रोज लादी पुसते बरं का. किचन वगैरे साफ झालं माझं आणि लादी पण पुसून घ्यायची होती. लादी पण पुसून घेतली आणि जेवण वगैरे लगेच मिस्टर आल्याच्यानंतर म्हटलं पटकन जेवण करून घेऊया. किचन साफ झालं. किचन साफ झाल्याच्यानंतर आता मुलाला असं वाटत होतं कधी जायचं. पण आमच्या दोघांचं जेवण राहिलं होतं, ते जेवण झाले होते. माझी साफसफाई पण झाली होती. लगेच आम्ही जेवायला बसलो आणि ही क्लिप जेवण होत आल्याच्यानंतर काढलं बरं का. आम्ही पण 2 जणांना जेवून घेतलं. जेवून झाल्याच्यानंतर लगेच निघालो आणि भांडे वगैरे नव्हते घासायचे. हेच आमचे 2-3 ताटं अगोदरच मी सगळे साफ वगैरे केले होते. चला मग आता आम्ही निघालो होतो बाहेर, कशासाठी जाणार होतो ते तुमच्याबरोबर शेअर करते. आता गरमी खूप व्हायला लागली बरं का. म्हटलं चला मुलाला काहीतरी कॉटनचे कपडे घेऊया, त्यासाठीच गेलो होतो. त्यांना डेली वेअरसाठी कॉटनचे कपडे घ्यायचे होते, बाकी काय नव्हतं घ्यायचं. पटकन घेतलो आणि टाईम झालं होतं बरं का.